अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात आत्ताच प्रसिद्ध झालेली आहे। याच जाहिरातीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर लेखा व कोशागार या विभागातील कनिष्ठ लेखापाल या पदाची जाहिरात आलेली आहे। याच जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण जागा किती आहेत आणि जागा कशा कशा आहेत, आरक्षण कसं आहे, त्याच पद्धतीने फॉर्म भरण्याची मुदत आपल्याला कधीपर्यंत आहे, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यासाठी किती लागणार आहेत आणि परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम कसा असणार आहे। बघा ही जाहिरात आहे। जाहिरातीमध्ये बघा काय म्हटले, आता हे सगळं मी वाचत नाही बसत, आपल्या दृष्टीने जे महत्त्वाचे ते आपण वाचूया। बघा, सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर व कोशागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। हे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पुण्याची जाहिरात आली, त्यानंतर नागपूरची विभागाची आली आणि आता छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात आहे। ही जाहिरात जरी छत्रपती संभाजीनगर विभागाची असली तरी फॉर्म आपण इथे कोणीही भरू शकतो, लक्षात घ्या। पण हे जे पद आहे हे या विभागांसाठीच आहे, कनिष्ठ लेखापाल, ठीक आहे, लक्षात घ्या। पुढे आता या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला कुठे बघायला भेटेल तर mahakosh.maharashtra.government.in या वेबसाईटवरती। बघा, या ठिकाणी पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल आणि या ठिकाणी एकूण पद आहेत 42। आता विद्यार्थी मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार S10 मध्ये 29,200 ते 92,300 ही या पदाची आहे वेतन श्रेणी। म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 40 ते 45,000 पगार हा इथे चालू होतो। मग या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट दिसतोय, या चार्ट मध्ये जागांचं वर्गीकरण आहे। आता तुम्हाला ही जी जाहिरात आहे याची PDF तुम्हाला लेखा व कोशागार विभागाच्या वेबसाईटला आहे आणि इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा ही PDF तुम्हाला बघायला मिळेल, तेव्हा तिथे तुम्ही ही PDF बघू शकता, ठीक आहे। यामध्ये SC, ST, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC, EWS आणि ओपन या सर्व संवर्गाला जागा या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्या। पुढे शैक्षणिक पात्रता, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा फॉर्म कोण भरू शकतो तर लक्षात घ्या, इथे काय सांगितलेलं आहे, सांविधिक विद्यापीठाची म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल, म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, हे लक्षात घ्या। याच्यासोबत एक तांत्रिक अर्हता पण सांगितलेली आहे। काय बघा, तांत्रिक अर्हता काय, मराठी टंकलेखन म्हणजेच साध्या भाषेत मराठी टायपिंग किंवा इंग्लिश टायपिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मग लक्षात घ्या, मराठी टायपिंग 30 ते नसेल तर इंग्रजी टायपिंग 40 या दोन पैकी कुठलंही एक टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे, हे लक्षात घ्या। आता शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणण्याचा दिनांक काय आहे तर फॉर्म भरण्याची आपली जी शेवटची तारीख आहे, बघा या ठिकाणी प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजेच फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या दिवसापर्यंत तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट तुमचं असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर पुढे बघा, आता वयोमर्यादा काय आहे तर ओपन कॅटेगरीला या ठिकाणी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही जर ओपन सोडून इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल, SC, ST, OBC, NT वगैरे, त्याच पद्धतीने EWS मध्ये असाल किंवा अनाथ असाल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल। तुम्ही दिव्यांग असाल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल, ठीक आहे। त्यानंतर माजी सैनिक जे आहेत या माजी सैनिकांना सुद्धा सूट आहे, लक्षात घ्या वयामध्ये। त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर 43 वर्ष आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्ष आहे, पदवीधर अंशकालीन असाल तर 55 वर्ष आहे। तुम्ही जर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल, तुम्ही 1991 चे जनगणना कर्मचारी असाल किंवा तुम्ही 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे। आता परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम आपण थोडक्यात समजून घेऊया। तर इथे तुम्हाला 100 प्रश्नांची परीक्षा असणार आहे, 200 मार्कांसाठी परीक्षा घेणार आहे TCS कंपनी, हे लक्षात घ्या, ठीक आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्नांचं वर्गीकरण कसं आहे तर तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न आहेत। म्हणजे या ठिकाणी मॅथ नाहीये, रिझनिंग आहे, लक्षात घ्या।
अशा पद्धतीने तुम्हाला 25 25 25 25 असे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी, म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी आहे, हे लक्षात घ्या. मराठी व्याकरण हे तुम्हाला 12वीच्या लेवलचं असेल, इंग्रजी व्याकरण सुद्धा 12वीच्या लेवलचं असेल, पण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीची लेवल मात्र ही तुमची ग्रॅज्युएशनच्या लेवलची असणार आहे. मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील, इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याचे प्रश्न दोन्ही भाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये पण असतील आणि इंग्लिशमध्ये पण असतील, हे लक्षात घ्या. पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे 2 तासाचा आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे. आता अभ्यासक्रम, आता बघा याच्यावरती आपण डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता ही जाहिरात आली आहे म्हणून ही सगळी अपडेट तुम्हाला जरा धावती अपडेट देतोय, लक्षात घ्या. धावता आढावा आपण घेतोय. आता अभ्यासक्रमामध्ये मराठी व्याकरण आहे. मग मराठी व्याकरणामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्य, प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरं आहेत. इंग्रजीमध्ये काय आहे लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आहे अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज हा तुमचा इंग्लिशचा सिलेबस आहे. सामान्य ज्ञानमध्ये बघा भारतीय संघ, राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना व स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ, मग त्याचे उपघटक जे आहेत ते इथे दिलेले आहेत. त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे. त्यानंतर पर्यावरण आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र हा टॉपिक आहे. त्यानंतर चालू घडामोडी आहे आणि माहितीचा अधिकार सुद्धा या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आता बुद्धिमापन चाचणीमध्ये काय आहे तर बुद्धिमापन चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन आहे. अर्थात उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात. त्यामध्ये मग अंकगणित आणि सांख्यिकी ह्याचा पण अंतर्भाव असेल. त्यामध्ये मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याचंही ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चला, आता फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे. आता अभ्यासक्रमावरती आपण डिटेल एक नंतर व्हिडिओ घेऊया. आता फक्त एक धावता आढावा आपण घेतलाय. फॉर्म भरण्याची मुदत तुमची 18 जानेवारी पासून ते 16 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या. 18 जानेवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 आणि परीक्षेचा दिनांक, त्याचा कालावधी, त्याचा हॉल तिकीट ही सगळी माहिती तुम्हाला mahakosh.maharashtra.government.in या वेबसाईटवरती वेळोवेळी कळवण्यात येईल. ठीक आहे. आता परीक्षा शुल्क किती आहे. अर्थात TCS परीक्षा घेते त्यामुळे या ठिकाणी ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आहेत आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरीला 900 रुपये आहेत. आता या परीक्षा शुल्कावरती आपण नंतर कधीतरी बोलूया, कारण आपण वेळोवेळी वारंवार चर्चा केलेली आहे की एवढा परीक्षा शुल्क नाही घेतला पाहिजे. पण ठीक आहे, आजचा विषय आपला वेगळा आहे त्यामुळे याच्यावरती आपण दुसऱ्या व्हिडिओत बोलूया. ठीक आहे, 1000 रुपये आणि 900 रुपये ही परीक्षा शुल्क आहे. ओपनला 1000, ओपन सोडून बाकी सगळ्यांना 900. या ठिकाणी फक्त माजी सैनिक यांना मात्र या ठिकाणी फी भरण्याची गरज नाही, यांना फी मध्ये सूट असणार आहे, हे लक्षात घ्या. आता टायपिंगचा थोडासा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे, या टायपिंगच्या सर्टिफिकेट मधून सूट कोणाला आहे तर माजी सैनिक आणि अनाथ या 2 उमेदवारांना टायपिंग मधून सूट आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला हा मुद्दा नीट कळलाय का तुम्हाला. हा, पुढे जाऊया आता आपण. तर अशा पद्धतीनं ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ तातडीने घेऊन आलो. विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार भरतीच्या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावरती लेक्चर या बॅचमध्ये आहे. महाराष्ट्रातील जे इग्नाइट अकॅडमीचे सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळतात त्या शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे. अत्यंत साधी आणि सोपी शिकवण्याची पद्धत आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, म्हणजेच तुम्ही कितीही वेळा 1 वर्षापर्यंत हे लेक्चर पाहू शकतात. PDF स्वरूपात नोट्स आहेत आणि PPT स्वरूपात नोट्स आहेत आणि अभ्यासक्रमानुसार टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ही या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो 8888 25 61 17 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे इथून पुढे लेखा व कोशागार भरती असेल किंवा इतर सगळ्या सरळ सेवा भरती असतील, या अनुषंगानं नवीन नवीन अपडेट्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.